राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नमस्कार, मी माधवी चौधरी। राज्य माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। बदलापूरमध्ये विराजमान झाला खानदेशचा राजा। याच गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे डेंटल क्लिनिक। त्यांनी आता डेंटल चेकअप शिबिर आयोजित केलेला आहे। आपल्या सोबत मंडळाचे काही सदस्य आहेत, आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। बदलापूरकरांसाठी आम्ही जो उपक्रम राबवला आहे, आमचं प्रथम वर्ष आहे, तर आम्ही आरोग्य शिबिर व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे। 11 दिवसांसाठी भजन आहे, त्याच्यात आरोग्य शिबिर आहेत 4। आतापर्यंत कोणकोणते आरोग्य शिबिर म्हणजे एक नेत्र तपासणीचं होतं, त्याला पण चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला। 350 जवळपास नागरिकांनी त्याच्यात सहभाग घेतला। आणि नंतर आम्ही जो काल हाडांचा जो आरोग्य शिबिर, त्याला पण जवळपास 500 लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला। ओके, जसं की आज तुम्ही डेंटल चेकअपचं शिबिर आयोजित केलेलं आहे, तर अजून असे कोणते उपक्रम तुम्ही आयोजित केले आहेत? तसे उद्याचा बालाजी हॉस्पिटल डॉक्टर सुदर्शन पाटील यांच्या सौजन्याने आम्ही उद्याचा कार्यक्रम आहे तो जनरल चेकअपचा आहे। ओके, असे अजून काय म्हणजे 10 दिवसाचा गणपती आहे आपला, सांस्कृतिक जो आहे तो 4 तारखेचा आहे। संगीत खुर्चींचा आहे महिलांसाठी, आणि त्यानंतर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आहे। व चित्रकला स्पर्धा मुलांनी 5 तारखेला आहे। ओके, 5 तारखेला चित्रकला स्पर्धा ठेवली आहे। तर किती वाजता टाइमिंग वगैरे काय तुम्ही शेड्यूल केलेला आहे का? 10 ते 3 च्या दरम्यान आम्ही ठेवतो। 3च्या ओके। आणि महाप्रसादासाठी आमचं 5 तारखेचं पण नियोजन चालू आहे। ओके, म्हणजे इव्हनिंगलाच आहे, संध्याकाळच्या नाही, दुपारी आपला महाप्रसादाचा। जसं की बदलापूर 11:30 ते 2:30 दरम्यान आमचा महाप्रसादाचा। बदलापूरमध्ये जसं की खानदेश रहिवासी आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही वर्षभरासाठी काय नियोजन केलेलं आहे, काय उपक्रम राबविले आहेत? हे आमचं पहिलं वर्ष आहे, आणि आम्ही सगळे धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या 4 जिल्ह्याचे सगळे खानदेशी बांधव एकत्र येऊन हे मंडळ स्थापन केलं आहे। आणि याच्या पुढे परत आम्ही नवीन उपक्रम आम्ही राबवू। जवळजवळ लाखाच्या वर खानदेशी बांधव हे राहत असतात, आणि आजपर्यंत कोणी त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा केलाही असेल तर तो यशस्वी झाला नसावा असं आम्हाला वाटतं। म्हणून आमचे जे अध्यक्ष आहेत, बाडू पाटील असतील, मी असेल, प्रशांत पाटील किंवा हितेश बोडे असतील, किंवा इतरही आमचे मेंबर आहेत, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन प्रथमतः जय खानदेश मित्रमंडळ या मंडळाची स्थापना केली। आणि स्थापना केल्यानंतर आम्हाला असं वाटलं की याचाही श्री गणेश व्हावा। जसं मॅडमांनी विचारलं की तुमचं वर्षभरासाठी काय शेड्यूल असेल, त्या वर्षभराच्या शेड्यूलचं देखील आमचं नियोजन चालू आहे। मला या पत्रिकेच्या माध्यमातून तुम्हाला सांगायला आवडेल आणि दाखवायलाही आवडेल की बरेच जी मंडळं आहेत, तो त्यांचा जो पैसा आहे हा डेकोरेशन असेल किंवा इतर गोष्टी असेल त्याच्यावर खर्च करतात, परंतु आमचं जे मंडळ आहे, आम्ही हा जो पैसा आहे हा सर्व बदलापूरचे जे नुसते खानदेशी बांधवच नाहीत, तर बदलापूरमधील जे रहिवासी आहेत त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही खर्च करण्याचा प्रयत्न करत आहोत। जसं सरांनी सांगितलं, आमच्या अध्यक्षांनी, बाडू पाटलांनी, की नेत्रचिकित्सा ज्यावेळेस होती, तपासणी ज्यावेळेस होती, जवळपास 350 बदलापूरकरांनी याचा लाभ घेतला। आणि कालचा जर बघितला आपण, आर्थोचा कॅम्प या ठिकाणी होता। मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही सांगायला आवडेल की राहुल चौधरी जे डॉक्टर आहेत, त्यांनी जवळपास 2,500 ते 3,000च्या ज्या टेस्ट आहेत आर्थोशी रिलेटेड, सगळ्या फ्री दिल्या। ते स्वतः या ठिकाणी बसले। त्यांची जवळपास आपण जर त्यांच्याकडे गेलात तर 1000 रुपये त्यांची कमीत कमी फी आहे। डॉक्टर स्वतः इथे होते, ती 1000 रुपये फी पण त्यांनी घेतली नाही, आणि त्याच दृष्टिकोनाने त्यांनी मेडिसिनसुद्धा फ्रीमध्ये दिली। म्हणजे कालचा जो कॅम्प होता, मला उल्लेख करावा असं वाटेल की भूतोन भविष्य असा कालचा देखील कॅम्प झाला, की ज्या कॅम्पमध्ये जवळजवळ 4000 ते 4500च्या मेडिसिन असतील, कन्सल्टेशन असेल किंवा टेस्ट असतील, सगळ्या फ्री दिल्या गेल्या। आणि आज जर बघितलं तर डेंटलसाठी देखील भरपूर प्रतिसाद हा मिळत आहे। मला असं वाटतं जवळपास 250च्या वर नागरिकांनी याचा लाभ घेतला। खानदेशी बांधव जसे आहेत आता बदलापुरात, ते सगळे एकत्र येऊन नवीन आता उपक्रम जसे वर्षभरात योजना करणार आहेत। कॅमेरामॅन अजय जोशीसह माधवी चौधरी, राज्य माझा न्यूज, बदलापूर। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।